जीवनाचे अनमोल विचार 2026 मध्ये नक्की आहे का? आपले आणि परके ज्यांना आपण आपले समजतो तेच कधी कधी सर्वात जास्त दुःख देतात आणि जे परके असतात तेच कधी कधी आपल्याला सावरतात. म्हणून प्रत्येक हास्यावर विश्वास ठेवू नका ना, ती नावाने नाही तर भावनेने ओळखली जातात. हा अनमोल विचार आहे. आपण रोज जगतो पण स्वतःसाठी कधी थांबत नाही. थोडं थांबणं, स्वतःशी बोलणं हेच आयुष्यातलं सर्वात गरजेचं काम आहे. जो स्वतःशी जोडलेला असतो तो जगाला घाबरत नाही. हा अनमोल विचार. खरी श्रीमंती म्हणजे कुणाकडे खूप पैसा असतो तर कुणाकडे खूप समाधान. दोन्ही दिसायला सारखी वाटू शकतात पण दोन्ही सारखी नसतात. जो शांत झोपतो तोच खरा श्रीमंत. सुख आणि समाधान ही अशी संपत्ती आहे जी पैसा कधीच विकत घेऊ शकत नाही. हा अनमोल विचार. मित्रांनो, आपल्या चांगुलपणाची जाहिरात करू नका. जो खरोखर चांगला असतो तो आपोआपच उजळून निघतो. स्वतःला सोन्याच्या नाण्यासारखं बनवा. नाल्यात पडलं तरी त्याची किंमत कमी होत नाही. खरा माणूस परिस्थितीवरून नाही तर आपल्या चारित्र्यावरून ओळखला जातो. जीवनाची सुरुवात जन्माच्या मिठाईने होते आणि शेवट श्राद्धाच्या खिरीवर येऊन थांबते. विचित्र सत्य हे आहे की या दोन्ही प्रसंगी माणूस स्वतः काहीच खाऊ शकत नाही. या जगात नातेवाईक कमी आणि नारदमुनी जास्त असतात. प्रत्येक गोष्ट इकडून तिकडे पोहोचवणारे लोक सर्वत्र सापडतात. म्हणून आयुष्यात कधीही कोणावर अंधविश्वास ठेवू नका. हुशार असणं चांगली गोष्ट आहे पण इतरांना मूर्ख समजणं ही सगळ्यात मोठी मूर्खपणाची निशाणी आहे. जो स्वतःला फार शहाणा समजतो तोच बहुतेक वेळा चूक करतो. तुमच्याकडे धन असेल तर नम्र राहा, कारण फळं लागली की झाडं वागतात. जो वाकायला शिकत नाही तो तुटायला नक्कीच शिकतो. वेळेचा आदर करायला शिका, कारण हीच वेळ भविष्यातील फळांचं बीज असते. जो वेळ वाया घालवतो तो आपली स्वप्नही गमावतो. वेळ ना कुणाची वाट पाहते ना कुणासाठी थांबते. जो वेळेची चाल समजून घेतो तोच आयुष्यात पुढे जातो. माफ करायला शिका, कारण हीच अपेक्षा आपण देवाकडूनही ठेवतो. क्षमाशील मन नेहमी हलकं राहतं. जिथे जास्त जिव्हाळा असतो तिथेच जखमा होतात. म्हणून कधी कधी अंतर ठेवणं हाच सर्वोत्तम उपाय असतो. समाज सुंदर स्त्रीला आणि कमावणाऱ्या पुरुषालाच जास्त महत्त्व देतो. बाकी लोक अनेकदा दुर्लक्षित राहतात. इतरांच्या वागणुकीला तुमच्या मनशांतीवर अधिकार देऊ नका. प्रत्येकाची प्रत्येक गोष्ट मनावर घेणं गरजेचं नसतं. जगातील सगळ्यात मोठी चूक म्हणजे लोक दिखाव्यासाठी जगतात तर समाधान साधेपणात दडलेलं असतं. अहंकार माणसाला मोठं करत नाही तर हळूहळू एकटं करत जातो. खरी उंची नम्रतेत असते. कोणाच्या साध्या स्वभावाला त्याची कमजोरी समजू नका. कदाचित तो सगळं जाणूनही गप्प असतो. प्रत्येक शांतता अज्ञानाची नसते. चेहरा सुंदर असो वा नसो, बोलणं मात्र सुंदर असायला हवं, कारण खरी सुंदरता हृदयातून बाहेर पडते. वेळ प्रत्येकाला संधी देते पण नशीब त्याचंच बदलतं जो वेळेची किंमत ओळखतो. जास्त बोलणारे बहुतेक वेळा कमी जाणतात आणि ते जे खरोखर जाणतात ते वाद घालत नाहीत. ते हसत पुढे निघून जातात. प्रत्येक वाद जिंकणं गरजेचं नसतं. कधी कधी गप्प राहणं हे सर्वात मोठं आणि शहाणं उत्तर असतं. जो स्वतःच्या नजरेत मोठा असतो त्याला जगाच्या उंचीचा फरक पडत नाही. आत्मसन्मान हीच सर्वात मोठी संपत्ती आहे. ज्याची मनं स्वच्छ असतात त्यांचे शब्द अनेकदा कडू वाटतात, कारण जगाला गोडीतच खोटं सापडतं. शांततेची ताकद अशी असते की काही लोक फार बोलत नाहीत पण त्यांची शांतताच खूप काही सांगून जाते. ते गोंधळ घालत नाहीत पण थेट मनापर्यंत पोहोचतात, कारण त्यांना दाखवायचं नसतं, फक्त समजायचं असतं. जो शांततेला समजतो त्याला शब्दांची गरज नसते. हा अनमोल विचार. वेळेचं सत्य असं आहे की वेळ सगळ्यांनाच मिळते पण सगळ्यांना ती ओळखता येत नाही. असताना आपण तिला हलकं समजतो आणि निघून गेल्यावर तिची किंमत कळते. वेळ थांबत नाही पण शिकवण मात्र नक्की देऊन जाते. हा अनमोल विचार. विचार आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.